खरं तर गेले 6 महिने तुमच्या सगळ्यांपासून मी लपवलं होतं. मी लपवलं होतं ते मला खरं तर अजिबातच आवडत नव्हतं. खरं तर मी जे काम करत होतो त्याच्यापेक्षा लपवण्यासाठी जे मला कष्ट घ्यावे लागत होते त्याचा मला जास्त त्रास होत होता. मी घाबरत होतो तुम्हा सगळ्यांना हे सांगायला. असं वाटलं तेव्हा की तुम्हाला सांगितलं तर माहित नाही तुमची काय रिॲक्शन असेल, तुम्ही काय रिॲक्ट व्हाल, तुम्हाला काय वाटेल, तुम्ही मला बोलाल का बोलणार नाही. कुठल्याच प्रश्नाची उत्तर माझ्याकडे नव्हती तेव्हा. मी मुंबईत आलो म्हणजे तुमचा विरोध पत्करून. मुंबईत आल्यापासून मी जमेल तसं काम करत गेलो. काम करत होतो बरीच वर्ष, पण ज्याला ज्याला यश म्हणतात, ज्याला घवघवीत यश म्हणतात असं मला कधी नाही मिळालं. पण मी पैशासाठी कुणाकडे हात नाही पसरला कधी. माझा मित्र सुहास इथे वर राहतो, त्याच्याकडनं मी पैसे घेतले आधीमध्ये अडीअडचणीला, पण माझं आडलं नाही असं कधी. लक्ष्मी पण समाधानी होतीच ना का. दोघीनं संसार करत होतो आम्ही दोघे जण. तसं बरं चाललं होतं आमचं. पण काय आहे गंमत, संसार आमच्या दोघांचा नव्हता ना. तिच्या घरचे होते, प्रकाश होता, आजूबाजूचे लोक होते. ते संसारामध्ये सतत डोकवत राहिलेच. मी किती पैसे कमवतो याच्यावर माणूस म्हणून माझं मूल्यमापन होत गेलं. त्या सगळ्यांनी एक निकाल लावला माझा असा की मी अत्यंत नालायक माणूस आहे. मला व्यवहार ज्ञान नाही कुठल्याही पद्धतीचं. माझ्यामध्ये ईर्ष्या नाही, ना पैसे कमावण्याची, ना जगण्याची, ना कुठलं युद्ध जिंकण्याची. माझ्यामध्ये ईर्ष्या नाही. त्या सगळ्यांची मजल इथपर्यंत गेली, ज्योतिषी गंडे दोरे बांधण्यापर्यंत मजल गेली. परत भांडणं, वाद, आणि कुठून तरी या सगळ्यामध्ये मग एक घराचा मुद्दा आला की घर पाहिजे. बरोबर ना लक्ष्मी, घर पाहिजे. आता मला सांगा, बाहेरून आलेल्या माणसाला मुंबईमध्ये घर घेणं साधी गोष्ट असते का? इथे राहणारी माणसं आयुष्यभर नोकरी करतात, रिटायर्ड होतात, आयुष्यभराची पुंजी घालतात, तरी सुद्धा त्यांना मनासारखं घर नाही घेता येत. मग माझ्यासारख्या फाटक्या माणसाला कसं शक्य होतं ते? पण एवढं सगळं काहीतरी करून कुठेतरी छोटस खोपटं घ्यावं तर त्याला घर म्हणून मिळवावं. होतं मला खरंच घर घेणं मुंबईमध्ये शक्य. नाही काका घरातून हाकलवायला निघाले होत्या, हो ना? ही नव्हती. 2.5 महिन्यांची मुदत आहे आणखी तुमच्याजवळ, पण त्याच्या आधीच घर रिकामं कराल तर बरं होईल. हा प्रकाश रोज माझ्यासाठी काहीतरी कामं घेऊन यायचा. कुठे मिरवणुकीमध्ये महाराज म्हणून उभा राहा, मावळा म्हणून उभा राहा, हे कर ते कर असं काहीतरी मला सांगत राहायचा. पैसे मिळवत राहा असं सांगायचा. पण प्रकाश मला तुला नेहमी हे सांगायचं असायचं की कलाकार आधी कलेचा भुकेलेला असतो. त्याला आधी आपली कला सादर करायची असते मनापासून, आणि मग त्याच्यानंतर पैसा. तू जे सांगत होतास त्याच्याविषयी मला शंका नाहीये किंवा तुझा हेतू वाईट नव्हता, पण तुला कळत नव्हतं. तू जे सांगत होतास ती कला नव्हती. आणि मी जे काही तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो ते तुला कधी कळणं शक्यच नाही. तुला कधी ते कळलंही नाही.
माझ्या मानलेल्या बहिणीचे यजमान तुम्ही, तुमच्यासाठी काम करणं ड्युटी आपली. एक नंबर कडक काम आणलं भाऊजी, एक नंबर कडक काम आहे. उभं राहायचं, पैसे घ्यायचे. बरं झालेलं वाद रोज उठून वाद, आणि सगळ्यात मला त्रास कशाचा झाला असेल ना, या सगळ्यात ना लक्ष्मीला जास्त सहन करावं लागलं नेहमीच माझ्यापेक्षा. कारण तिला माझी बाजू समजून घ्यायची होती आणि तिच्या घरच्यांची बाजूही समजून घ्यायची होती. बिचारीची भयंकर आणि मग जे मी आयुष्यात कधी नाही केलं ती एक गोष्ट केली, ती म्हणजे भीक मागितली. म्हटलं मला काम पाहिजे, मला काम द्या. सर एक संधी द्या ना, शेवटची संधी. ते घोर अपमान झाला माझा, तोही मी गिळला. म्हटलं प्लीज एक स्क्रिप्ट द्या, मी तयार करतो, तुम्ही जे काय सांगाल ते. त्यांनी माझ्या तोंडावर एक स्क्रिप्ट फेकलं. ते स्क्रिप्ट मी घरी घेऊन आलो आणि भाऊ उघडून बघतो तर ते नेमकं हिरोईनचं स्क्रिप्ट मला मिळालं. त्याच्याला काय नशीब आहे. कामाची संधी आली, पण ती सुद्धा कशी आली तर ही अशी आली. तर माझा इतका अपमान झाला होता तिकडे नट असण्याबद्दल. म्हटलं नाही, आपण आता हे प्रूव्ह करून दाखवायचं की मी कोण आहे, मी काय करू शकतो. मी ते स्क्रिप्ट पाठ केला स्त्री भूमिकेचा. लक्ष्मीचा ड्रेस घातला. मनीषा आणि लक्ष्मी मिळून ते वीग आणि ते सगळं करत होत्या, तर तो त्यातला एक वीग घातला, मेकअप केला. दुसऱ्या दिवशी घरातून मेकअप करून बाहेर निघालो. लक्ष्मीनं सुद्धा मला ओळखलं नाही. मी सेटवर गेलो, मी ऑडिशन दिली. ऑडिशन पास झालो. मी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या हिरोईन्स पेक्षा चांगलं काम केलं. मला रोल मिळाला. म्हटलं जिंकला. आता बस, आता म्हटलं काही गरज नाही भूमिकेची, आपण सगळ्यांना सांगून टाकायचं. पण पुन्हा मनात आलं, आपण ज्या गोष्टींसाठी इतकी हापापलेलो होतो इतकी वर्ष, ती गोष्ट आपण आता करतोय आणि ती का नाकारूया. आपण ती उत्तम केली, कुणाला ओळखूही आलेलं नाहीये 5 पैशाने, आणि प्लस आपल्याला पैसेही मिळणार आहेत त्या कामाचे. तर म्हटलं आपण हे का करायचं नाही. आणि मग मी वाद गेलो, मी त्याच्यात ओढला गेलो आणि मी लपवलं सगळ्यांना. लपवूया, आपण आता पैसे कमवूया आणि कामाचा आनंद घेऊया. पण भाऊ, मी पुन्हा एकदा सांगतो, मी हे जे काही केलं ते तुम्हाला सांगताना मला 5 पैशाचे दुःख होत नाहीये. मला 5 पैशाची खंत नाहीये. चांगली भूमिका केल्याचं मला सुख मिळालंय. मी समाधान कमावले आणि मला त्याचं दुःख नाही, मला त्याची खंत नाही वाटत. भाऊ, कलाकार आहे ना, कलाकार, तो ना त्या क्षणाचा भुकेलेला असतो. आणि तो कलाकार भाऊ, तो क्षण त्याच्या आयुष्यात यावा म्हणून हपापलेला असतो. त्या क्षणात तो आयुष्यभर प्रत्येक भूमिका करत असताना त्या क्षणाची वाट बघत असतो. 100% ती भूमिका जगण्याची वाट. आता तुमच्या सगळ्यांच्या लेखी मी जरी मेलो तरी ती भूमिका मी अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण समाधानाने केली असंच वाटेल मला. मी लक्ष्मीला सुद्धा हे कधी नाही सांगितलं. याचं कारण
मला खात्री वाटत होती की तिला हे नाही आवडलं. मी जयमाला साकारत असताना एक दोनदा तिच्या समोर जयमालाच्या वेशामध्ये मी आलोही होतो, पण तेव्हा सुद्धा मला तिला नाही सांगावं असं वाटलं, कारण मला खात्रीच वाटत होती की ती मला समजून नाही घेणार. मी हे का करतोय याच्या मागचं कारणही तिला समजणार नाही, ते समजून घेऊ शकणार नाही, म्हणून मी तिला नाही सांगितलं. मला भीती वाटली हे सगळं कळल्यानंतर कदाचित ती मला सोडून जाईल. लक्ष्मी, आय एम सॉरी, चुकलं माझं. तू नको माफी मागू, चूक माझी झाली. वर्ष एकत्र राहू नये, तुला कोणत्याही परिस्थितीत समजून घेईन हा विश्वास तुला नाही देऊ शकले रे. ह्या एका भूमिकेच्या पलीकडे, ह्या छोट्याशा काळाच्या पलीकडे आयुष्य खूप मोठं आहे. मला ते तुझ्या बरोबर जगायचं. बघा, याच्यानंतरही तुम्हाला असं वाटतंय की मी आयुष्यात काहीच करू नाही शकलो? मागच्या जन्मीचं पुण्य घेऊन आलोय की मी आई. लक्ष्मी, मी तुला वचन देतो, याच्या पुढे मी कधीही कुठलीही गोष्ट तुझ्यापासून लपवणार नाही, भलेही ती तुला न आवडणारी असली तरीही. मी तुम्हाला वचन देते, माझ्या आवडीनिवडी, माझी मतं मी नाही लादणार तुमच्यावर. कलाकार म्हणून तुम्हाला जे निर्णय घ्यावेसे वाटतात ते तुम्ही घ्या. तुमच्या व्यवसायाचा भाग म्हणून मी ते स्वीकार. आई, आई, तुझ्या या मुलाला प्रत्येक वेळेस तू समजून घेत आलीस ना ग. प्रत्येक चूक पोटात घालत आलीस. लहानपणापासून माझं छोटस यश सुद्धा तू आभाळा इतकं मोठं केलंस. तुला सुद्धा नाही मी सांगू शकलो. वाटायचं तुला सांगितलं आणि तुला धक्का बसला तर किव करशील, माझी काळजी करत बसशील. घरातून बाहेर पडताना तुझी नजर टाळत बाहेर पडायचो, कारण खरं सांगण्याचा धीर नव्हता माझ्यापाशी. अगाई मांजरीचं पिल्लू आपण भिंतीपाशी दाबून ठेवलं तर ते सुद्धा नखं लावतं. मी तर माणूस आहे ना ग. माणसाची सगळ्यात मोठी इच्छा काय असते माहितीये? दुर्दम्य इच्छा जगण्याची. दारिद्र्य, लोकांचे टोमणे, सतत बोलणं, भांडणं, त्याचा खरंच मला कंटाळा आला होता. आणि मग मला नाही सहन झालं आणि मग मी हे सगळं केलं. राजा, तू आमच्याशी भांडून घर सोडून इथे निघून आलास. इतकी वर्ष झगडत होतास तरी सुद्धा ह्याच्याशिवाय तुला दुसरं काम का मिळू शकलं नाही? आई, काम नाही मिळालं असं नाही ग, पण जे काम मिळालं ते समाधान देणारं नव्हतं. ते पुरेसं काम नव्हतं माझ्यासाठी. त्याला दरवेळी नशीब हे कारण नसतं, तर स्वभाव हेही कारण असतं. तू कधी कुणाशी नीट वागलाय? कधी गरज नसताना कुणाशी दोन गोड शब्द बोललाय?
माणसाला स्वाभिमान असावा राजा, पण स्वभावात आडमुठेपणा नसावा. तुझ्या तुसडेपणामुळे तू इतकी वर्ष चांगलं काम मिळवू शकला नाही. आता हे काम तुला मिळालं कारण त्यासाठी तू वाटेल तेवढा झुकायला तयार झाला. तू हे काम करतोय, स्त्री भूमिका करतोय, त्याचं दुःख नाहीये रे मला. दुःख ह्या गोष्टीचं आहे की एका घरात एकत्र राहत असून तुला मला काही सांगावंसं वाटतं नाही. आपल्यातलं हे अंतर कमी करायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. मी आई आहे तुझी राजा. काहीही झालं तरी माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमीच असेल. प्लीज मला क्षमा कर. हो, थांबा, तिथेच थांबा. ही असली लबाडी करणारा माणूस माझा मुलगा आहे याचं मला दुःख होत आहे. इथून पुढे तुमचा माझा संबंध संपला. भाऊ, तुम्हाला जर काही ऐकून घ्यायचं नसेल तर मला तुम्हाला आग्रह करता येणार नाही. काय ऐकवणार आहात? काय दाखवणार आहात? लुगडं नेसून तोंडाला रंग लावून उभे राहिलातच ना. काही ऐकायची, काहीही बोलायची इच्छा नाही. बस या क्षणी मी तुम्हाला आणि तुमच्या घराला कायमचा रामराम ठोकतोय. मी निघालो. तुम्हाला यायचं तेव्हा या. भाऊ प्लीज, भाऊ नका असं जाऊ. मी हात जोडते तुमच्या. अहो माझ्यासाठी थांबा, आईंसाठी थांबा, प्लीज नका जाऊ असे. भाऊ तुम्ही असं निघून गेलात तर मला आयुष्यभर त्याचा त्रास होईल. प्लीज भाऊ, हे घर माझंही आहे ना. मग नका ना असं तडकाफडकी जाऊ. भाऊ प्लीज. लक्ष्मी, त्याला विचार, त्यांनी केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप होतोय का? भाऊ, मी जे काही केलं त्याच्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागतोय याची कल्पना आहे आणि मला त्याचं दुःखही आहे. पण मी जी गोष्ट केली आहे त्याच्याबद्दल मला काडीचाही पश्चाताप नाही. मग आता बोलण्यात काही अर्थच नाही. कधी होता जो आता असेल बोलण्यामध्ये अर्थ? कधी वाटलं कधी शांतपणे बोलावं आपल्या मुलाशी? वाटलं कधी मनमिळावपणे बोलावं? नेहमी तुम्ही बोलायचं, बाकीच्यांनी ऐकायचं. तुम्ही फतवे काढायचे, तुम्ही निर्णय द्यायचे, बाकीच्यांनी अंमलात आणायचे. याची सवय आहे तुम्हाला. म्हणजे आता बापांनी कसं वागायचं हे मुलगा शिकवणार. कोणी काही बोललं तर ते शिकवणं असतं का भाऊ? 2 पिढ्यांमध्ये काही संवादच होऊ शकत नाही का कधी? भाऊ, आताही मला तुमच्याशी शांतपणे बोलायचंय, काहीतरी महत्वाचं सांगायचं, पण नाही, तुम्हाला आरडाओरडाच करायचा आहे, तुम्हाला मनमानी करायची आहे, तुम्हाला इथून निघून जायचंय. शेवटी तुमचं म्हणणं काय आहे ना की मी माझी चूक कबूल करा. आता काय बोलणार मी यावर? काही बोलू नका. आता खरंच काहीही बोलू नका. थोडं ऐका माझं. फेकेखोरपणा सोडा आता. समोरचं माणूस आपल्या मनाविरुद्ध वागलं म्हणजे ते चूक आहे असं नसतं हो. मुलगा आहे तो तुमचा. इतकी वर्ष तुमच्या आडमुठेपणामुळे त्याला स्वतःपासून दूर ठेवलं. आता तू हात पुढे करतोय, तो धरा. आता इथून पुढचं आयुष्य, मुलाचा संसार, त्याचा आनंद बघण्यात घालवायचा आहे की एकट्यानं पुढं जगायचं आहे हे तुमचं तुम्हीच ठरवा. मी पाहिली ती मालिका, मी पाहिली. खरं तर मलाही ओळखूनही आलात तुम्ही.
याचा अर्थ तुम्ही काम बरं करत असावा. तुमचं हेच क्षेत्र आहे. तुम्ही अतिशय सुरेख आणि अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तुम्हाला यश केव्हा मिळेल, मिळेल नाही मिळेल हे मी नाही सांगू शकत, पण तुम्ही तुमचं काम अतिशय चोख केलेलं आहे. प्रयत्न अत्यंत स्तुत्य होता, हे सत्य आहे. स्वीकारणं कठीण आहे, पण मी प्रयत्न करेन.